नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर 8 येथील विश्वशांती अपार्टमेंटच्या अतिधोकादायक इमारतींचा ताबा सोडण्यास काही रहिवाशांनी विरोध दर्शवल्याने पुनर्विकास प्रक्रिया रखडली असून ज्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। महानगरपालिकेच्या नेरूळ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ताबा न सोडणाऱ्या रहिवाशांना अंतिम नोटीस जारी करून तात्काळ ताबा सोडण्याचे आदेश दिले आहेत। नोटिशीत पाणी, वीज आणि मलनिस्सारण जोडणी खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर संरचनात्मक कमकुवतपणामुळे इमारती कोसळण्याच्या धोक्यात असून प्रशासनाने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे। काही रहिवाशांच्या हटवादीपणामुळे इतर नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका असल्याचा आरोप होत आहे। प्रशासनाने सहकार्याचे आवाहन केले असून ताबा न सोडल्यास कायदेशीर कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। अशी घटना होऊ नये, कोणाला जीव जाऊ नये ही आमची मनापासून इच्छा आहे। हिचं आतापर्यंत जे काय चालू होतं पालिकेने आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून आम्ही सांगितलं होतं की बाबा ही धोकादायक इमारत आहे। आमची प्रोसिजर सुरू होती तर सोसायटीला कमीत कमी 3 वेळा पालिकेने नोटीस दिलं की तुम्ही खाली करा म्हणून, पण काही नवीन लोक आहेत की लोकांना नवीन कमिटी जी आहे ती लोकांची दिशाभूल करते की स्ट्रक्चरल ऑडिट खोटं आहे वगैरे, पण असं जर खोटं असेल तर चॅलेंज करायचं असतं। लोक जीव मुठी धरून राहत आहेत। आत्तापर्यंत बिल्डरची निवड झाली होती, BA झालेला आहे, 710A झालेला आहे, हे सगळे प्रोसिजर पूर्ण झालेले असताना केवळ ह्युमनच्या तत्वावर बिल्डरने भाडं चालू केलं होतं, पण नवीन कमिटीने कोणतंही कारण न देता ते भाडं बंद करायला लावलं। पण भाडं बंद करायचं कारण काय? तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं त्याचं कारण काय? त्याचं कोणतंही कारण ते रहिवासीला राहणार रहिवाशांना देत नाहीत। कोणता कागदपत्राचा व्यवहार होतो तो लोकांपर्यंत पोहोचत नाही। पालिका त्याचं काम करायला आलं तर पालिकेच्या लोकांना त्यांनी अडवून ठेवलं की बाबा हे काम करायचं नाही म्हणून पालिका पूर्णपर्यंत त्यांचे प्रयत्न करणार। आज एक स्लॅब पडलाय तिकडे, अशी दुर्दैवी घटना झाली की बिचारी म्हातारी वाचली त्यातून। अशी घटना होऊ नये आमचं मनापासून सगळ्यांची इच्छा आहे की असं काय होऊ नको, कोणी दुखापत व्हायला नको, कोणा जीव जायला नको। हे संबंध इमारत जी आहे ती आता 38 वर्ष या सोसायटीला झालेली आहे, तर त्यामुळे सगळ्या घरांमध्ये हाच प्रॉब्लेम सुरू आहे। कळलं, कोणाचे नाही कोणाचे तरी स्लॅब पडतायत, कोणाचे नाही कोणाचे तरी POP पडतायत, हे चालूच आहे। पण ते आणि हे सगळी लोक इथे जीव मुठीत धरून राहत आहेत। आमचा पण थोडंसं हे पडलेलंच आहे, पण त्यावेळेला पत्रे बित्रे सगळं होतं। आणि हे आता हे रिडेव्हलपमेंट जी आहे ती 2 वर्षापूर्वी हे सगळं आहे ते कमिटीने बहुमताने हे सगळं काय हे केलं, प्रक्रिया केली आणि 79A सुद्धा हे केलं। त्यानंतर PMC अपॉइंट केली, टेंडर वगैरे मागवून बिल्डरचे हे केलं। त्याला उद्या नवीन कमिटी, कारण त्यांनी आता हे सगळं बंद केलंय। त्याच्या आधी सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळ्या प्रक्रिया बिल्डरने आणि जुन्या कमिटीने सगळं व्यवस्थित सगळं लिगली केलेलं आहे। आणि आता ही नवीन कमिटी आल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले। लोक सोडायला पण तयार झाले होते, आम्ही पण सोडलेले आहे। पण आता भाडं ह्यांनी थांबवल्यामुळे हे इथे राहणारे जे लोक आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत। ते तेवढं भाडं भरून कसं हे राहू शकतात। आता आम्ही सुद्धा दोघंही रिटायर्ड आहोत, पण तरी पण भाडं FD मोडून हे करून आम्ही भाडं भरतोय। मग ते हे जे आहे हे करणं चुकीचं आहे ना। हे सोसायटीने तुम्हाला निवडून दिली, पण सोसायटीच्या बाजूने काम केलं पाहिजे ना। भाडं बंद करणं हे सगळ्यांच्या पोटावर पाय देणं इतकं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।